सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. जो पॅसेजचा प्रश्न आहे, पॅसेजचं प्रश्न पाहिलं तर पाचही प्रश्न सोपे आहे. ओके, सोपं प्रश्न विचारलं तर ह्यावेळी इंग्लिश तर खूप सोपे आहेत. सगळं प्रश्न सोपे आहे इंग्लिशमधला. त्यामुळं 10 मार्क्स तुमच्या पॉकेटमध्ये असायला पाहिजे. जर इंग्लिशचा पॅसेज तुमचा इंग्लिश चांगला असेल, तुम्ही इंग्लिश मिडियम स्टुडंट असेल किंवा तुम्ही सायन्स विद्यार्थी असेल, तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, लाईफ सायन्स, मॅथमॅटिक्स, जे इंग्लिश मिडियममधून जे काही PG केलेले विद्यार्थी, तुम्ही इंग्लिश मिडियमचं पॅसेज सोडवलं असेल तर तुमचा बोनस मार्क आहे बघा 10 मार्क. कारण प्रश्न सगळं डायरेक्ट विचारलेले आहेत. फक्त एक हे बोर्गियसचा अर्थ मिडल क्लास आहे हे. ओके, चला 11वा प्रश्नांचं उत्तर आहे मोल्डिंग द मिलियन्स इन इंडिया. महात्मा गांधीजीबद्दल हा पॅसेज दिला होता त्यांनी. 12वा प्रश्न आहे ए रिलीज्ड फ्रॉम द समथिंग. एक फ्रेज दिलेला आहे, त्याचा अर्थ त्यांनी विचारलेला आहे. 13वा डी द स्पिरिट अँड ऑनर ऑफ इंडिया. 14वा प्रश्न बी द पॉवरफुल मुवमेंट. आणि 15वा सी मिडल क्लास विथ कन्व्हेन्शनल, कन्झर्वेटिव्ह अँड मटेरियलिस्टिक व्हॅल्यूज, बोर्गियस. आणि हे मराठीमधला पॅसेजचं उत्तर आहेत. इंग्लिशचे कसं आहे तसंच हे आहेत. मी काय मराठीचा पॅसेज सोडवलं नाही, फक्त हे टेक्निक ABC इथलं जे आहेत ना, सी असेल तर इथं ह्याचंही उत्तर सी आहे असं ठरवून ह्याचं उत्तर मी लिहिलेलं आहे. तुम्ही एकदा मराठी वाचन करा आणि हे बरोबर आहे का एकदा तुम्ही कन्फर्म करून घ्या. ओके, चला आतापर्यंत तुम्हाला पेपर क्रमांक 1 साठीचा जो काय ॲन्सर आहे तो माझ्या माहितीप्रमाणे, माझा अनुभवाप्रमाणे आणि काही विद्यार्थ्यांचा आणि मित्रांचा, विशेष म्हणून जे गणित मला उत्तर पाठवलेत आमचे मित्र डॉक्टर उपाशी सर आणि आदरणीय मठपती सर, हे गणित विषयाचे तज्ज्ञ आहेत. त्यांनी मला या गणिताची रिलेटेड उत्तर दिलेले आहेत. ओके, बाकीचे मी सांगितलो आणि काही पुणे विद्यापीठातील एक ताई, त्यांनीसुद्धा मला ते लॉजिकल रिझनिंगबद्दल उत्तर दिलेत. तुम्ही एकदा कन्फर्म करा. जर व्हिडिओ सांगत असताना काही चुकलं असेल तर मला कृपया, मी तर कॉमेंट्स माझा कॉमेंट यूट्यूबवरती कॉमेंट ऑफ असतो. ओके, तुम्ही मला पर्सनली माझा व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही उत्तर मला सेंड करा प्लीज. ओके, आणि मी कॉमेंट्स बॉक्स का ऑफ ठेवतो तर खरं सांगू, माझे शत्रू लय येतो, लय शत्रू. मी अगोदर सेन्सिटिव्ह माणूस आहे. माझ्याबद्दल चांगलं लिहिण्यापेक्षा वाईट लिहिणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळं मी थोडं घाबरतो. त्यामुळं मी ऑन ठेवत नाही. ऑन ठेवलं की तिथं येऊन सगळं घाण करतात. त्यामुळे नकोच. माझं कमेंट्स ऑफ, नो कमेंट. चांगलं असेल मनात ठेवा, सर चांगला चालला आहे तुमचा म्हणून मला मेसेज करा. वाईट असेल तर मला माझ्या व्हॉट्सअपवरती मेसेजसुद्धा टाकू नका. सर सगळं तुम्ही भोगस आहे असं मला जर मेसेज पाठवला तर तुम्ही ब्लॉक आणि मी पण ब्लॉक. त्यामुळं चांगलं असेल तर मला सजेशन द्या. मी कुठं चुकत असेल तर मला सजेशन द्या. सर असं केलं तर असं आहे किंवा त्याचं उत्तर असं आहे बघा, तुम्ही अशा रीतीने अध्यापन करा किंवा तुम्ही अशा पद्धतीने क्लास घ्या किंवा तुम्ही अशा पद्धतीने आम्हाला तुमचा अनुभव शेअर करा. असं तुम्ही मला सजेशन करा, मी त्याचा स्वीकार करतो आणि त्याप्रमाणे आपण करूया. कारण मी 3 वर्षापूर्वी मी यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं, त्यावेळी एवढं मला कॉमेंट्स टाकून लय हैराण केले लोक. त्यामुळं मी मधनं 2 वर्ष मी बंद केलं होतं यूट्यूब कशाला करायचं म्हणून. अगोदरच त्यावेळी देणा झाला होता, मी लई टेन्शनमध्ये होतो. आता थोडं टेन्शन कमी झालेलं आहे कारण मी अपेक्षा आता पूर्ण कमी केलं. अगोदर एवढं परीक्षा पास झालो, कुठं तर मला नोकरी मिळतील, प्राध्यापक होतील असं आशा होता, ते सगळं बंद केलं होता. तुमच्यावर माझा आता आशा आहे. तुम्ही परीक्षा पास होऊन प्राध्यापक व्हा, तुम्ही परीक्षा पास होऊन विद्यापीठात जॉईन व्हा. तुमच्या सेवेसाठी आता मी तयार आहेत बघा. कारण एक नोकरी आहे, निवांत बसून शाळेतील ड्युटी करणे, प्रामाणिकपणाने घरात प्रामाणिक राहणे, जेवढं कळते तेवढं तुमच्यासोबत शेअर करणे. माझा व्हिडिओ का असा हायफाय व्हिडिओ नाही. मला असं डिजिटलाइज्ड करता येत नाही, डिजिटल बोर्ड घेता येत नाही, कांचन नाही, पैसा नाही, त्यामुळं ते घेता येत नाही. आणि असं डिझायनिंग करून ओके, भरपूर चांगल्या प्राध्यापक लोक तुम्हाला यूट्यूबवर असं डिझायनिंग करून शिकवतात, त्यांचाही पहा. जिथं तुम्हाला चांगलं मिळतं ते पहा आणि
त्यांच्यासारखं मला करायला सांगू नका, कारण प्रत्येकाचा ॲटिट्यूड, प्रत्येकाचा टेक्निक, प्रत्येकाचा इच्छा, प्रत्येकाचा आयडिया, प्रत्येकाचा नॉलेज, प्रत्येकाचा स्किल हा वेगवेगळा असतो. कारण ते व्हिडिओ एडिट करायलाच वेळ जातो, म्हणून डायरेक्ट आहे ते ट्रेडिशनल पद्धत, फळा घेणे, खडू घेणे, खडू लिहिणे, ब्लॅकबोर्ड मुवमेंट आहे आमचं. ओके, थँक्यू सो मच. तुमचा आशीर्वाद मला असू द्या, माझा आशीर्वाद आहे. माझा आशीर्वाद, मी आशीर्वाद देण्यासाठी मोठा नाही. स्वामी महाराजांचा आशीर्वाद आहे, शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे, आंबेडकर साहेबांचा आशीर्वाद आहे, APJ अब्दुल कलाम साहेबांचा आशीर्वाद आहे, महात्मा फुले साहेबांचा आशीर्वाद आहे. मग एवढं सगळं, आणि सरस्वती मातेचा आशीर्वाद तुमच्यावर आहे, तुमच्या आईवडिलांचा आशीर्वाद तुमचा आहे. म्हणून तुम्ही सेट परीक्षा उत्तीर्ण होणार, त्यात काय शंका नाही. आणि ह्याच कॉन्फिडन्समध्ये येणारा जूनचा एकदा नेट परीक्षा पास व्हा आणि हा कोटा पूर्ण करून घ्या. सेट नेट एकदा PhDसाठी ॲप्लिकेशन करा विद्यापीठात, बस सिनियर कॉलेजला जॉईन व्हा, व्यवस्थित जीवन जगा. ओके, यस, थँक्यू सो मच. आता पुढील व्हिडिओमध्ये माझा विषय इंग्रजी आहे, इंग्लिश लिटरेचर. ओके, मग इंग्लिश लिटरेचरचं क्वेश्चन पेपर आता आमचे एक मित्र मला पाठवलेत. आता त्यांचं पेपर एकदा पूर्ण वाचन करतो आणि त्याचं उत्तर सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, तोपर्यंत तुम्हीही तुमचं काम करत राहा, मी माझं काम करत राहू. फक्त बिझी राहा. जेव्हा बिझीमध्ये किती, मला खूप विद्यार्थ्यांचा फोन घेता येत नाही म्हणून तुम्ही नाराज होऊ नका. तुमचा पाया पडतो, तुम्हाला खूप रिस्पेक्ट देतो मी. फोन घेतला आहे म्हणून अजिबात टेन्शन घेऊ नका. मला मॅसेज करा. माझ्या वेळ, आता जेव्हा मला वेळ मिळतील तेव्हा मी 100% तुम्हाला कॉल करतो. ओके, मी तुमच्याशी बोलतो, तुम्ही त्याचा काळजी करू नका. आणि तुम्ही अपेक्षा जास्त ठेवू नका, फक्त मॅसेज करत राहा. त्यामुळं माझाही कॉन्फिडन्स वाढतो. आता धुळेवरून एक सुषमाताईने किती छान माझ्याबद्दल एक लेख लिहिलेत. सुषमाताई धुळेवरून आज त्यांना ना खूप जबरदस्त गेले इंग्रजी पेपर, खूप जबरदस्त गेले. त्यामुळं त्यांचा मॅसेज आला आहे. आज खूप विद्यार्थ्यांचा मला मेसेज येत आहे. हे मॅसेज म्हणजे तुमचा प्रेम, हे मॅसेज म्हणजे तुमचा आशीर्वाद, हे मॅसेज म्हणजे तुमचा विश्वास माझ्यावर असलेला. थँक्यू सो मच ताई. नमस्कार सर्व विद्यार्थ्यांनाही नमस्कार.